महाराष्ट्रातील आतिथ्य उद्योग आज एक मोठ्या अस्तित्वाच्या संकटात सामोरं जात आहे. कारण अलीकडेच जाहीर झालेल्या अप्रत्यक्ष करवाढीमुळे रेस्टॉरंट्स, बार्स व हॉटेल्सची टिकाव धारणा धोक्यात आली आहे. दारूवर 3% वॅटवरून थेट 10% करण्यात आला आहे. म्हणजेच 26साठी सुमारे 60% वाढ. नेतृत्व मंडळ अध्यक्ष गणेश शेट्टी, सचिव राजेश शेट्टी, उपाध्यक्ष जवाहर चोरगे, उपाध्यक्ष विश्वनाथ पवार, कोषाध्यक्ष मोहन शेट्टी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. हा उद्योग सुमारे 1.5 लाख थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या प्रदान करतो, ज्यामध्ये शेफ, पुरवठादार, ट्रान्सपोर्ट्स, शेतकरी व स्थानिक कारागिरांचा समावेश आहे. असोसिएशनने या गंभीर परिस्थितीबाबत सरकारकडे लक्ष वेधले असून नीती परत घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याची हानी व उद्योगांचा अवघड परिस्थितीतून पडझड होईल. या आक्रमक धोरणामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सगळ्यांना आमच्याही हॉटेल तुमच्या मार्फत आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो, परमिट रूम्स 14 तारखेला बंद करावे. कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की हॉटेल बंद करायचं, बंद पुकारलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल 14 तारखेला हे आम्ही अपील करतो. 14 जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूमनी बंद करावं. बंद करण्याची तुमच्यावर काय वेळ आली, काय तुमची भूमिका नाही, आमची भूमिका काय आली, गव्हर्नमेंटने लागोपाठ तीन टाईपचे वेगवेगळे टॅक्स गेले 4 महिन्यात त्यांनी आमच्यावर लादलेले आहेत. त्याच्यामुळं आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळं आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही. गव्हर्नमेंटने आम्हाला रिलीफ दिलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे. कारण आम्ही ऑलरेडी इथं GSTमध्ये आहेत आणि लिक्करमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं. ऑलरेडी पॉईंटवर 3.5% लिक्कर घेतलेलं जातं, त्याचे टॅक्स भरलेलं जातं. हे डबल टॅक्सेशन होतं. त्यांच्याकडनं पण टॅक्स घेताय तुम्ही, परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेताय. इथं आम्ही GST भरतोय. तर आमच्यावर तो फार मोठा आर्थिक बोजा आहे. त्यामुळं आमचा व्यवसाय, आम्हाला सगळ्यांना अशी भीती की 30-40% आमचा व्यवसाय कमी होणार आहे. कारण वाईन शॉपमध्ये जे लिक्कर विकतात आणि आमच्या परमिट रूममध्ये जे लिक्कर होतं त्याचा डिफरन्स खूप असणार आहे. त्या डिफरन्समुळं काय होतं, लोक परमिट रूमकडे वळतील. लोक मग काय करतील, गाडीत बसून दारू पितील, काही फुटपाथवर बसून दारू पितील, काही अशा ठिकाणी पितील की तिथं काय वाईन शॉपमध्ये घ्यायचं. कारण वाईन शॉपमध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही, परवानगी नाही आहे. त्यामुळे ते तिकडनं वाईन शॉपमधनं गाडी घेतील, गाडीत पितील किंवा फुटपाथवर पितील, कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील. त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. सोशलमध्ये पब्लिकमध्ये तुम्ही असं करत असाल की लहान मुलावर किंवा इतर जे लोक पित नाहीत त्यांच्यावर परिणाम होण्याचा चान्सेस जास्ती आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही इतके वर्ष लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे. त्यांना ना की हे असे काही जास्ती टॅक्स लागून त्यांनी इलिगलकडे वळू नये. सर, हे आमचं बंदामध्ये कोण कोण सहभागी असणार आहे आणि जर 14 तारखेचा बंद यशस्वी नाही झाला किंवा सरकारने तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असणार? 14 तारखेला आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या परमिट रूमांनी ऑल ओव्हर महाराष्ट्राने रात्री 11 पर्यंत त्यांनी हॉटेल बंद ठेवावे आणि टोटल महाराष्ट्र असोसिएशनला सपोर्ट करावे. सगळ्यांनी आपल्याच ह्याच्यासाठी ते आहे. आणि हे आता आम्ही जे कमिटी नेमली आहे ते आम्ही गव्हर्नमेंटने जर आम्हाला आमंत्रण केलं तर ते कमिटी गव्हर्नमेंटचे जाऊन निगोशिएशन करेल, त्यांच्याशी बोलेल, आमचे मतं त्यांना मांडतील. बाकी लोकांनी हजारो वेळेला ते मांडलेले निवेदनं दिलेत. सगळ्यांनी आपापल्या आमदारांना दिलेत, आपल्या लोकल आमदारांना, लोकल खासदारांना, लोकल मिनिस्टरनी, सगळ्यांनी आम्ही सगळा प्रयत्न केलाय.